नाशिक मधल्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आता राजकारण घुसले। या धर्मांतरण प्रकरणावरून महाराष्ट्रातले दोन राजकीय नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। एक आहेत शिवसेनेचे संजय शिरसाट, दुसरे आहेत MIMचे इम्तियाज जलील। मुद्दा आहे या प्रकरणातल्या महिला आरोपी निदा खानचा। नाशिक मधल्या TCSच्या कंपनीत काही ज्युनियर हिंदू कर्मचाऱ्यांना सिनियर मुस्लिम कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने मुस्लिम चालीरीती शिकवल्या, त्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला। यातल्या काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तर काही मुलींना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण केलं असे आरोप आहेत। यातील सगळे आरोपी पकडले गेलेत, पण एक महिला आरोपी निदा खान ही फरार होती। निदा खानने या मुलींना धमकावलं आणि या सगळ्या धर्मांतर प्रकरणात निदा खानच मास्टरमाइंड होती असा आरोप तिच्यावर आहे। फरार असताना निदा खानने आपण गर्भवती आहोत या मुद्द्यावर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। तब्बल 42 दिवस निदा खान काही नाशिक पोलिसांच्या हाती लागली नव्हती। गुरुवारी रात्री निदा खानना नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली। ज्या ठिकाणी निदा खान सापडली ते घर होतं MIMच्या नगरसेवकाचं। आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। धर्मांतराचं रॅकेट चालवणारे इम्तियाज जलीलच आहेत असा आरोप शिरसाट करतात। संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील हे दोघेही छत्रपती संभाजीनगरमधून राजकारण करतात। त्या दोघांमध्येही आधीपासूनच राजकीय वाद आहेत, पण नाशिकमध्ये घडलेल्या प्रकरणातील आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडल्यामुळे या दोन नेत्यांमधल्या वादाला आता नवं कारण मिळाले। हे प्रकरण समोर आल्यापासूनच निदा खानला MIMने पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली आहे, पण आता त्याच भूमिकेमुळे MIM अडचणीत आली आहे। याच सगळ्या संदर्भात आज बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या प्रकरणातला स्पेशल रिपोर्ट। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडली आहे। 8 आरोपींपैकी एकमेव फरार आरोपी निदा खानला गुरुवारी रात्री संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केली, पण तपासामध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये ज्या घरातून निदा खानला अटक झाली ते घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचं होतं। त्यामुळे मतीन पटेल यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। यावरूनच शिवसेनेचे नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केलेत। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM निदाला मदत करते असा दावा शिरसाट यांनी केलाय। मग एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो त्याला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे। हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या MIM पार्टीच्या लोकांनी केलेला आहे। याच्यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सह आरोपी हे केलंच पाहिजे। इम्तियाज जलील यांना शिरसाट यांच्या आरोपांबद्दल विचारताच ते माध्यमांवरच उखडले। पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, हाँ, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है उसने बोला है। पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले। कोण आहे ते कोण आहे? ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे। पण यानंतर जलील जे म्हणाले ते आणखी गंभीर आहे। निदा खान ही खुनी किंवा अतिरेकी आहे का असा उपरोधिक सवाल त्यांनी विचारला। कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे, पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल। आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार। इम्तियाज जलील जरी काहीही म्हणत असले तरी या प्रकरणात ते त्यांचे नगरसेवक आणि एकंदर पक्षच अडकलाय हे स्पष्ट आहे। त्यामुळेच TCS धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।